श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा, आज मी तुला माझ्या हृदयापासून आशीर्वाद देत आहे. आज मी तुमच्याशी थेट संवाद साधणार आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी आणि सुख शांतीचा अनुभव घेण्यासाठी एक सोपा तरीही अत्यंत प्रभावी मार्ग सांगणार आहे. मंडळी, स्वामी म्हणतात, आज मी तुला एक असा मंत्र सांगणार आहे. तो मंत्र तुमच्या जीवनात कसा चमत्कार घडवतो ते अनुभवा. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यासाठी अनमोल मंत्र घेऊन आलो आहे. हा केवळ शब्दांचा समूह नाही, तर ही साक्षात ऊर्जा आहे, ईश्वरीय शक्तीचे वरदान आहे. अनेकांनी या मंत्राच्या जपाने आपले जीवन बदललेले पाहिले आहे आणि आता तुम्हीही ते अनुभवा. हा मंत्र तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करण्याची क्षमता ठेवतो. होय, तुमच्या प्रत्येक संकटावर तोडगा आहे यात. तुमच्या घरात जर सतत वाद होत असतील, अशांतता असेल किंवा एखाद्या अदृश्य नकारात्मक शक्तीचा अनुभव येत असेल, तर हा मंत्र तुमच्या घराला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकेल. तुमच्या घरातून नकारात्मकता पूर्णपणे दूर होईल. तुमच्या घरात शांती नांदेल, आनंदाचे दिवस परत येतील. या मंत्राच्या प्रभावाने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल. त्यामुळे तुमच्या प्रगतीतील अडथळे निघून जातील, वास्तुदोषही नाहीसे होतील आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. आर्थिक अडचणींनी ग्रासले आहात, पैसा येतो पण टिकत नाही, अडकलेला पैसा मिळत नाही. हा मंत्र तुम्हाला आर्थिक स्थैर्य देईल. या मंत्राच्या नियमित श्रवणाने गरीबातील गरीब व्यक्तीही धनवान होऊ शकतो. हा मंत्र तुमच्यासाठी धनप्राप्तीचे नवीन मार्ग उघडेल आणि अडकलेले पैसे परत मिळण्यास मदत करेल. फक्त ऐकत राहा आणि चमत्कार बघा. जर तुमच्या घरात कुणी आजारी असेल आणि उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसेल, तर या मंत्राचा प्रभाव अनुभवा. हा मंत्र शारीरिक आणि मानसिक त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. माझ्या नामस्मरणाने अनेक असाध्य आजार बरे झाल्याचे अनुभव आहेत, असे स्वामी म्हणतात, आणि तुम्हालाही हा अनुभव येईल. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आरोग्य आणि निरोगी आयुष्य प्राप्त होईल. अनेकदा असे होते की तुम्ही खूप प्रयत्न करता, पण कामे पूर्ण होत नाहीत, अडकून पडतात. हा मंत्र तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करेल आणि तुमची कामे सहजपणे पूर्ण होतील. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि अडकलेली कामे एका मागोमाग एक मार्गी लागतील. जेव्हा तुमचे चांगले होते तेव्हा काही लोकांना ते बघवत नाही, त्यांची वाईट नजर लागते. ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या प्रगतीला अडथळा आणू शकते, तुमच्या सुख शांतीला बाधा आणू शकते. मंडळी, हा मंत्र तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला या सर्व नकारात्मक शक्तीपासून पूर्णपणे सुरक्षित ठेवेल. शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील या मंत्राचा जप अत्यंत लाभदायक आहे. तुमच्या भोवती एक अदृश्य संरक्षण कवच तयार होईल. मंडळी, या मंत्राचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कठोर तपस्या करण्याची किंवा वेळ काढण्याची गरज नाही. हे खूप सोपे आहे. तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे. हा मंत्र तुमच्या घरात तुमच्या मोबाईलवर दिवसातून किमान 2 वेळा लावून ठेवा. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. फक्त हा मंत्र चालू ठेवा आणि माझ्या कृपेचे चमत्कार अनुभवा. हे एवढे सोपे आहे आणि तरीही इतकं शक्तिशाली आहे. पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हा मंत्र कधीही अर्धवट सोडू नका. अर्धवट सोडण्याची चूक अजिबात करू नका. एकदा सुरू केला की तो पूर्ण होईपर्यंत ऐका. जसे तुम्ही औषध अर्धवट सोडले तर ते काम करत नाही, तसेच हा मंत्रही पूर्ण ऐकल्याशिवाय त्याचे पूर्ण फायदे मिळत नाहीत. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील.
तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ. 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 ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ.
ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। 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 ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ।
ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक ओम श्री स्वामी समर्थ।